हे एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एम पी एस सीचा ऑप्शनल विषय कसा निवडायला पाहिजे आणि कुठली जी स्ट्रॅटेजी आहे ती वापरायला पाहिजे ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करण्यासाठी. तर जसं की आपल्याला माहिती आहे, एम पी एस सीने आता जो आहे पॅटर्न चेंज केलेला आहे. आधी काय असायचं, एम पी एस सीची प्रिलिम्स एक्झाम आणि मेन्स एक्झाम ही दोन्हीही जी आहे ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये असायची. पण आता काय होणार आहे, एम पी एस सीच्या नवीन पॅटर्ननुसार मेन्सची जी एक्झाम आहे त्याचाच अर्थ मुख्य परीक्षा जी आहे ती आता होणार आहे आन्सर रायटिंगच्या फॉर्मॅटमध्ये, जे की सिमिलर आहे, जे की एकदम आपण म्हणू शकतो यू पी एस सीची जी एक्झाम आहे त्याची जशी मेन्सची परीक्षा असते ना, सेम आता त्याच पद्धतीने ऑप्शनलची परीक्षा होणार आहे. तर आपल्याला जसं माहिती आहे की हा जो लेखी परीक्षा होणार आहे मुख्य परीक्षामध्ये, तिथे पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 हे जे पेपर आहे ते क्वालिफाईंग मार्क्सचे राहणार आणि राहिलेले बाकीचे जे पेपर्स आहेत, ठीक आहे, याचे मार्क जे आहे ते आपल्या मेरिट लिस्टसाठी कन्सिडर केले जाणार. तर काय आहे, सर्वात पहिला पेपर तो म्हटला तर ए सीचा पेपर. त्याच्यानंतर जर बघितलं, एक आहे जी एस 1 पेपर, जी एस 2 पेपर, जी एस 3 पेपर आणि जी एस 4 पेपर. आणि सर्वात महत्त्वाचा आणि आखरीचं म्हटलं तर हे 2 पेपर, ज्याला आपण म्हणतो वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 आणि वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2. त्याचाच अर्थ असा आहे, हे आहे तुमचे ऑप्शनल विषय. तर जसं मी आता सांगितलं की हे 2 जे विषय आहेत ते प्रत्येक विषय 250 मार्क्सचं राहणार आहे. ठीक आहे, त्याचाच अर्थ आहे की ऑप्शनल हा जो विषय आहे तो टोटल 500 गुणाचं राहणार आहे. तर आपल्याला महत्त्वाचे होऊन जातात की हे जे 500 गुण आहेत ते कशा प्रकारे आपण स्कोर करू शकतो. ठीक आहे, हायेस्ट मार्क्स याच्यामध्ये आणणे खूप महत्त्वाचे आहे, कारण कुठे ना कुठे ऑप्शनल विषय जे आहेत ते खूप जास्त स्कोरिंग मानले जातात. यू पी एस सीचे पण टीचर्सचे कधी तुम्ही गोष्टी ऐकल्या असणार किंवा टॉपरची पण टॉक्स जेव्हा ऐकले असेल तर तुम्हाला माहिती पडेल की ऑप्शनल जो आहे तो गेम चेंजर म्हणून ॲक्ट करू शकतो. त्याच्याचमुळे हे महत्त्वाचे आहे की जो ऑप्शनल आपण सिलेक्ट करणार ना, तो खूप व्यवस्थितपणे किंवा खूप विचार करूनच ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे. हे बघा, तुम्हाला मी सांगते की ऑप्शनलसाठी जे आहे एम पी एस सीच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी काही लिस्ट दिली आहे. तर इथे दिलेले जे हे लिस्ट आहे पूर्ण, हे बघू शकता तुम्ही की हे पूर्ण लिस्टमधून तुम्ही जे आहे ऑप्शनल सिलेक्ट करू शकता. कुठलाही जो ऑप्शनल आहे तो जर तुम्ही सिलेक्ट केले तर त्याच ऑप्शनलचे जे पेपर आहेत दॅट इज पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 जो राहणार आहे तो आपल्याला पूर्णपणे अभ्यास करावा लागेल. असं नाही आहे की पेपर 1 तुम्ही एका ऑप्शनलचं दिला आणि पेपर 2 तुम्ही दुसऱ्या ऑप्शनलचं दिला, तसं नसते. कुठलाही ऑप्शनल जर तुम्ही सिलेक्ट केले त्याचेच 2 पेपर तुम्हाला जे आहे द्यावं लागेल. आणि त्याचा जो डिटेल सिलेबस आहे त्यांनी हेच आपल्या नोटिफिकेशनमध्ये पण ॲड केलेला आहे. तर तुम्ही जो सिलेबस आहे तो रेफर करू शकता. याची जी लिंक आहे पी डी एफची ती मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून घेणार, ते तुम्ही एकदा रेफर करून घ्या आणि जे आहे पूर्ण डिटेल्स या सिलेबसचं तुम्ही एकदा बघून घ्यावे. तर चला आपण वळूया. सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे किंवा सर्वात महत्त्वाची जी माहिती आहे जी तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल जेव्हा तुम्ही आपले ऑप्शनल जे आहे सब्जेक्ट डिसाईड करता. तर सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात पहिला असा सब्जेक्ट तर सर्वात पहिला असं पॉईंट आहे की तुम्हाला कुठल्या सब्जेक्टमध्ये किती इंटरेस्ट आहे. तर इंटरेस्ट असणे त्या ऑप्शनल विषयामध्ये खूप जास्त महत्त्वाचे होऊन जाते. कारण की जर तुम्हाला तुमचं पहिल्याच वेळी सिलेक्शन झालं, ठीक आहे, तुम्ही पहिल्याच वेळी एम पी एस सीची पोस्ट काढली तर खूप चांगली गोष्ट आहे. पण जर असं कधी झालं की तुम्हाला 2-3 वर्ष लागत आहेत पोस्ट काढण्यासाठी, तर त्या ऑप्शनलला घेऊन तुम्ही अभ्यास जेव्हा करत आहे तर तुम्ही त्या ऑप्शनल अभ्यास करताना तुम्ही बोर होणार नाही. ठीक आहे, वारंवार वाचत आहे तरी तुम्हाला त्या सब्जेक्टचा जो इंटरेस्ट आहे तो सेम राहणार. ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही ऑप्शनल सिलेक्ट करायला पाहिजे. सेकंड गोष्ट अशी म्हटलं तर तुमचा जर ग्रॅज्युएशनचा विषय या लिस्टमधून कुठला असेल आणि तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये खूप चांगल्या प्रकारे, हे बघा ही लिस्ट जी आहे इथल्याच लिस्टमधला सपोज तुमचा कुठला ग्रॅज्युएशन विषय असेल आणि तुमचा ग्रॅज्युएशनचा अभ्यासक्रम खूप चांगल्याने झालेला आहे, तर तुम्ही आपल्या ग्रॅज्युएशनचा विषय पण जो आहे ऑप्शनल म्हणून सिलेक्ट करून अभ्यास करू शकता. आणि जर तुमचा ग्रॅज्युएशनचा विषय तुम्हाला नसेल घ्यायचा असेल तरी पण तुम्ही दुसरा कुठलाही ऑप्शनल जो आहे या लिस्टमधून निवडून त्याची तयारी करू शकता.
तर सेकंड झाले, म्हणजे 2 आपले महत्त्वाचे पॉईंट डिस्कस झाले. ते म्हणजे जर तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला 1 वर्षामध्ये सिलेक्शन झालं, फारच छान. जर नाही झालं तरी तुम्ही 2-3 वर्ष त्या सब्जेक्टला वाचू शकता बिना बोर होता. तर नंतरची गोष्ट असं म्हटलं तर कुठले रिसोर्स अवेलेबल आहेत त्या विषयासाठी. सर्वात महत्त्वाचे हे बघून घ्या. 2 टाईपचे स्टुडंट असतात. एक आहे सेल्फ स्टडी करणारे, एक आहे कोचिंग थ्रू स्टडी करणारे. तर सपोज तुम्ही सेल्फ स्टडी करत आहे, तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे की जे मुलांनी UPSCची तयारी केली आहे, ठीक आहे, किंवा तुम्ही UPSCच्या मुलांची बुक लिस्ट जे आहे ते तुम्ही रेफर करू शकता सेल्फ स्टडीसाठी, किंवा UPSCचे जे टॉपर्स आहेत त्यांनी त्यांची जे बुक लिस्ट आहे ते तुम्ही एकदा बघून घ्यायची आणि त्या बुक लिस्ट जे आहे रेफर करून सेल्फ स्टडी आपली प्रिपेअर करायची. सेकंड मुलं असतात जे नी कोचिंग लावली असतात, तर कोचिंगमधले टीचर्सनी जी कुठली आपली नोट्स प्रोव्हाइड केले आहेत त्या नोट्सच्या प्रिपरेशन ते नोट्स तुम्ही प्रिपरेशनमध्ये यूज करून आपले जे आहे ऑप्शनलची तयारी करू शकता. तर हे झालं रिसोर्स अवेलेबिलिटी. तर रिसोर्स कुठले कुठले अवेलेबल आहे, कशा प्रकारे कुठल्या सब्जेक्टचे रिसोर्सेस आहेत, कुठल्या सब्जेक्टची कोचिंग आहे, त्या हिशोबाने तुम्ही ऑप्शनल सिलेक्ट करताना हे काही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात घेऊ शकता. ठीक आहे, आता आपण वळूया. जेव्हा तुम्ही ऑप्शनल सिलेक्ट करता त्याच्यानंतर कुठले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात घेणे महत्त्वाचे होऊन जातात. तर सर्वात पहिले आहे की जो कोणता ऑप्शनल तुम्ही सिलेक्ट केल्या त्या ऑप्शनलची तुम्ही प्रिंट जे आहे काढून घ्यावी. ठीक आहे, तो ऑप्शनलची प्रिंट जे ऑप्शनलचा जो सिलेबस आहे याच PDFच्या जे खाली आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगितले होते, याच PDFमध्ये त्यांनी प्रत्येक ऑप्शनल विषयाचा जो पूर्ण एंटायर सिलेबस आहे तो मेन्शन केला आहे. तर तुम्ही अभ्यास सुरू करताना सिलेबसची प्रिंट काढून घ्यावी आणि तो सिलेबस जो आहे प्रॉपरली वाचून घ्यावा. ठीक आहे, कुठला पॉईंट सिलेबसमध्ये कुठला पॉईंट कोणत्या कोणत्या पार्टमध्ये आहे, पेपर 1 मध्ये आहे की पेपर 2 मध्ये आहे, हे तुम्हाला जे आहे प्रॉपरली लक्षात राहायला पाहिजे. म्हणून सिलेबस जो आहे तो तुम्ही नेहमी सोबत ठेवा. प्रिंट तुमच्या स्टडी टेबलवर नेहमी राहायलाच पाहिजे. सेकंड पॉईंट असं म्हटलं तर PYQs. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न पडेल MPSCने तर पहिल्यांदाच पेपर घेणार आहे, तर PYQs कुठले. तर PYQs हे म्हटलं तर PYQs राहणार UPSCचे. तर तुम्ही एकदा UPSC मध्ये तुम्ही घेतलेल्या ऑप्शनल विषयाचा जो पेपर आहे तो एकदा बघून घ्या आणि त्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता की कशा प्रकारे जो आहे MPSC पण प्रश्न विचारू शकतो. तुम्हाला अंदाज येणार UPSCचा प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर की कशा प्रकारे ऑप्शनलचे जे आहे पेपर बनवले जातात आणि कशा प्रकारे पुढे जाऊन MPSC पण जो आहे पेपर विचारू शकतो. तिसरा महत्त्वाचा पॉईंट नोट मेकिंग. तर जे नोट्स आहेत तुम्ही प्रॉपरली बनवायला पाहिजे. ठीक आहे, जे कोणते टॉपिक्स दिले आहेत सिलेबसचे, ठीक आहे, सपोज हा आपला पहिला पेपर आहे, ठीक आहे, तिथे आपल्याला दिला हा सर्वात पहिला पॉईंट. ठीक आहे, तर या पॉईंटचे तुमच्याकडे नोट्स जे आहेत बनायला पाहिजे. ठीक आहे, कसं नोट्स बनवायचं असते, टॉपिक वाईज नोट्स राहायला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक पॉईंट जे आहेत सिलेबसमध्ये मेन्शन असलेले त्या प्रत्येक पॉईंटचे जे आहेत नोट्स तुमच्याकडे राहणं गरजेचे आहेत. कारण की असं बघण्यात येते की UPSC जो आहे डायरेक्ट जो आहे ऑप्शनलचे जे आहेत नोट्स, ऑप्शनलचा जो सिलेबस आहे त्याच पॉईंटला पकडून प्रश्न विचारले आहेत अनेकदा. त्याच प्रकारे आपण अंदाज लावू शकतो की MPSC पण जो आहे अशाच प्रकारे ऑप्शनलचे पॉईंट्स, ऑप्शनलच्या सिलेबसचे पॉईंट्स पकडून प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे ऑप्शनलचे जे पण सिलेबसमध्ये पॉईंट दिले आहेत तर प्रत्येक पॉईंट्सचे जे आहेत आपल्याकडे नोट्स असणे गरजेचे आहेत. तर हे झालं आपलं तिसरं पॉईंट, त्याचाच अर्थ आहे नोट मेकिंगबद्दल. आता नोट्स तर तुम्ही बनवले, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे होऊन जाते नोट्स बनवल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर आन्सर रायटिंग करणे. डायरेक्ट जे आहे नोट्स बनवता बनवता आन्सर तुम्हाला लिहिता येणार नाही. म्हणून काही टाइम झाल्यानंतर, ठीक आहे, प्रिपरेशन जेव्हा तुम्ही ऑप्शनलची सुरू कराल, एक महिना तरी झाल्यानंतर तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करा. लगेच तुम्ही आन्सर रायटिंग स्टार्ट करू नका, कारण की तुमचं पहिलेच नॉलेज बेस कमी राहणार त्या नवीन विषयाबद्दल. तेव्हा तुम्हाला आन्सर लिहिता येणार नाही आणि तुम्ही कुठे ना कुठे डिमोटिवेट व्हाल. त्याचमुळे तुमचं एखाद महिना झाल्यानंतर तुम्ही आपली जी आहे ऑप्शनलची आन्सर रायटिंग सुरू करू शकता. तर हे झालं आन्सर रायटिंग बद्दल. आणि परत एक गोष्ट आन्सर रायटिंग बद्दल ही आहे की तुमचे जे नोट्स आहेत ना ते प्रॉपर जे आहे ऑर्गनाइज वे मध्ये बनवा.
कारण की नोट्सनुसार आपण जो आहे आन्सरची जी एक पद्धत असते, आन्सर रायटिंगची जी पद्धत असते ते फॉर्मेशन होते. ते कसं म्हटलं तर हे बघा, मी तुम्हाला टॉपर्सची आन्सर की दाखवते. हे आहे UPSCच्या जे आहे टॉपर रँक नंबर 2 ची आन्सर शीट. त्यांचं ऑप्शनल होतं सोशियोलॉजी. त्यांनी बघू शकता किती सुंदर प्रकारे जे आहे आन्सर लिहिलं आहे. मेन पॉईंट्सला हायलाईट केलं आहे. ठीक आहे, मेन पॉईंट्सला हायलाईट करून मेन जे ठळक ठळक हेडिंग्स आहेत, ठीक आहे, सिग्निफिकन्स विचारलं आहे कुठल्या गोष्टीचं, तर बघा त्यांनी सिग्निफिकन्स ऑफ सिम्बॉल इन अ मेड्स थेरी हे किती सुंदर प्रकारे हायलाईट करून मग ए बी अशा पॉईंटने त्यांनी मेन्शन केलं आहे. अशाच प्रकारे तुमचे नोट्स पण राहायला हवे, कारण की ज्या प्रकारे तुम्ही नोट्स बनवता ना त्याच प्रकारे तुम्ही आन्सर लिहिता असं म्हणलं जाते. म्हणून नोट्स तुमचे प्रॉपर राहायला पाहिजे आणि त्याच हिशोबाने तुम्ही आन्सर जे आहे प्रॉपर वेनी लिहू शकता. आणि बघा आन्सर रायटिंगमध्ये जसं की एक्झाम्पल्स ॲड करणे, हायलाईट करणे, त्याच प्रकारे इकडे एक मी सांगते तुम्हाला. हे बघा, फ्लोट चार्टचा वापर करणे आन्सर्स लिहिण्यासाठी. ठीक आहे, फ्लोट चार्टचा वापर करणे हे पण महत्त्वाचे होऊन जाते. हे बघा किती सुंदर प्रकारे त्यांनी फ्लो चार्टचा वापर करून जो आहे आपल्या आन्सरला कमीत कमीत शब्दात, ठीक आहे, प्रॉपर एका व्हिज्युअल अपीरन्समध्ये ॲड करून त्याने हे जे आहे आन्सर लिहिलेले आहे. त्याच प्रकारे हे एक टॉपरची परत एक आन्सर शीट आहे. तुम्ही इथे बघू शकता इंडियाच्या मॅपमध्ये जे काही विचारलं आहे त्याने प्रश्नामध्ये, इंडियाच्या मॅप थ्रू तिने जे आहे हायलाईट करून दिले आहे आन्सर्सचे मेन पॉईंट्स. तर त्याच प्रकारे तुम्ही जे आहे आन्सर रायटिंगमध्ये आपलं जे आहे मॅप ही पण ॲड करून तुम्ही जे आहे आपल्या आन्सर्सला हायलाईट करू शकता किंवा एक जे आहे फोकस एरियामध्ये आणू शकता. आणि हे कुठं ना कुठं जे आहे आन्सर जो चेक करतो व्यक्ती तो ॲप्रिशिएट करू शकतो, त्याला हे फार आवडू शकते. तर ही गोष्ट झाली आपली आन्सर रायटिंग रिलेटेड, काय मुद्दे आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती. आणि सर्वात आखरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी म्हटलं तर करंट अफेअर अपडेट. तर जो कुठला ऑप्शनल तुमचा आहे तर त्या रिलेटेड कुठं ना कुठं करंट अफेअरमध्ये काय नवीन ॲड झालेला आहे त्याच्याबद्दल जे आहे तुम्ही न्यूजपेपर वगैरे जेव्हा वाचता तर ते पॉईंट्स जे आहेत तुम्ही आपल्या नोट्समध्ये ॲड करा. ठीक आहे, राहिले तुमचे जर तुम्ही फिजिकल नोट्स बनवत असाल, ठीक आहे, ऑफलाईन कॉपी असेल की तुमची डिजिटल कॉपी असेल, त्याला नेहमी अपडेट करत राहा. जे काही करंट अफेअर रिलेटेड नवीन माहिती येते तुमच्या ऑप्शनलबद्दल, ठीक आहे, त्याला जे आहे तुम्ही त्या नोट्समध्ये ॲड करत राहा. हे झाले सर्वात महत्त्वाचे पॉईंट्स. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की ऑप्शनल सिलेक्ट करताना कुठले कुठले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल, हे सर्व जे आहे आम्ही या व्हिडिओमध्ये डिस्कस केले. सो थँक यू अँड सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.